नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 4 मध्ये नेटावटे कुटुंबाची विकासाची जोडी मैदानात। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मधून समाजसेवेची भक्कम पार्श्वभूमी असलेले सुशिक्षित आणि अनुभवी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून नागरिकांमध्ये त्यांची चर्चा रंगू लागली आहे। प्रभाग क्रमांक 4 ड मधून सामाजिक कार्यात 3 दशकांचा अनुभव असलेले आप्पा नेटावटे तर प्रभाग क्रमांक 4 अ मधून कर्तव्यदक्ष व सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या हिरा नेटावटे या नगरसेवक व नगरसेविका पदासाठी उमेदवारी लढवित आहेत। दोघेही समाजाभिमुख कार्यासाठी ओळखले जात असून प्रभागातील जनतेशी त्यांचा थेट व आपुलकीचा संपर्क आहे। आप्पा नेटावटे हे गेल्या 30 वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत आहेत। त्यांच्या प्रामाणिक कामामुळे व सातत्यपूर्ण उपस्थितीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे। तर हिरा नेटावटे या महिलांच्या प्रश्नांपासून ते सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणींपर्यंत नेहमीच सकारात्मक व ठाम भूमिका घेताना दिसतात। दोन्ही उमेदवारांनी पाणी पुरवठा, रस्ते, विकास, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण तसेच नागरी मूलभूत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्रभागातील प्रत्येक समस्या ही आपली जबाबदारी समजून तात्काळ उपाययोजना करण्याचा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला आहे। अनुभव, शिक्षण आणि समाजहिताची जाण असलेली ही विकासाची जोडी प्रभाग क्रमांक 4च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याने आगामी निवडणुकीत त्यांच्याकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून आपण निवडणूक लढवित आहात। प्रचाराला देखील चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे। काय सांगाल? मी एक सर्वसाधारण गरीब कुटुंबातला सुशिक्षित असा व्यक्तिमत्व आहे। प्रभाग क्रमांक 4 अ माझी धर्मपत्नी हिरा विजय नेटावटे आणि मी स्वतः आप्पा नेटावटे। 4 अ मधून हिरा विजय नेटावटे अनुसूचित जातीमधून उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आहेत आणि मी स्वतः आप्पा म्हणजे विजय एकनाथ नेटावटे। मी प्रभाग क्रमांक 4 ड खुला यातून नगरसेवक या पदासाठी उभा आहे। सर्वसाधारण असा व्यक्ती आहे मी। एक माझी निशाणी रिक्षावाला एक असा नगर असतो का निम्म्या रात्री माणसासाठी धावून येतो। गरिबांची जाणीव आहे, मी स्वतः गरीब असल्यामुळे गरिबांसाठी जाणीव आहे। लोकांच्या आग्रहासह मी उभं राहिलो आहे। आता सगळीकडे लोकांनी म्हणजे असं दिसतंय मला का लोकांनी इलेक्शन म्हटलं म्हणजे एक आपला व्यवसाय करून ठेवला आहे। तसं माझं नाही, मी एक सर्वसाधारण, मला देवाने काहीच कमी केलं नाही। मला व्यवसाय नाही करायचा आहे, मला लोकांची सेवा करायची आहे। या गरिबांची सेवा आहे। गरिबासारखा असं मला गरिबांच्या व्यथा माहिती आहे आणि या गरिबांना मी एक मला बरेच लोक म्हणून हिनवत होते का तुझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे पैसा आहे का, तुझ्याकडं दादागिरी आहे का, तुझ्याकडं हिंमत आहे का? माझ्याकडे हिंमत आहे। मी असं म्हणजे आज काही म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती असताना खूप मोठी डेअरिंग केलेली आहे, तरी मला गरिबांची जाणीव, गरिबांची सगळ्या सेवा समस्या, लोकांच्या काय गरजा आहेत, चांगले रस्ते, स्वच्छता, समाज मंदिर नाही, मुलांना खेळायला नाही, आमची चिल्ले बघा, जिकडे तिकडे गलिच्छ असं वातावरण आहे। चांगले सुशिक्षित मोठमोठे उमेदवार निवडून दिले पण काहीही बदल झालेला नाहीये। तसे गरीब बिचारे मतदान करतात पण त्यांना बोलायला कोणी नाही। त्यांच्यातला एक गरीब माणूस आहे का तो मी बोलू शकतो, डेअरिंग करू शकतो। मी सर्वांच्या लोकांचा मला चांगला प्रतिसाद आहे। लोकांनी मला सांगितलं तुम्ही उभे राहा म्हणून मी उभे राहिलेलो आहे। तर मी सगळ्या प्रभाग क्रमांक 4 मधील फुलेनगर, तालवारा नगर, लांबखेडे मळा, वाघाडी तसंच महालक्ष्मी थिएटर, लोकसहकार नगर अशा सगळ्या भागातील लोकांकडे माझं लक्ष आहे। सगळ्यांनी मला साथ द्या, मी सगळा चेहरा मोहरा बदलून टाकेल। मला काय म्हणजे गरिबाची जाणीव आहे, त्या हिशोबाने सर्वांनी आमच्या दोघांना, माझी पत्नी धर्मपत्नी हिरा विजय नेटावटे स्कूटर आणि मी स्वतः आप्पा विजय नेटावटे ऑटो रिक्षा, याच्यावर सर्वांनी 15 तारखेला येऊन सर्वांनी मतदान करायचं आहे। सर्वांनी रिक्षा हे लक्षात ठेवायचं आहे। समाजकार्यात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, काय सांगाल? गेले 30 वर्षापासून मी समाजकार्य करतोय। माझं इथं एक स्वतःचं पान दुकान होतं। पान दुकानात असताना मी गोरगरिबांची सेवा, गरिबांच्या व्यथा बघितल्या। हे फुलेनगर आहे, या फुलेनगरकर लोकांना असं वाटतं हे फुलेनगर आहे, याचा लोकांचे बघण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा आहे। त्यांना असं फुलेनगर, पण फुलेनगर सारखं कलानगर कुठे नाहीये। या फुलेनगरचा प्रत्येक लहान पोरगा ते मोठा माणूस, म्हातारा माणूस स्वतःच्या पायावर उभा असतो। इथं जवळच मार्केट यार्ड आहे, इथं शिक्षण नसलं तरी माणूस पोट भरतं। इथला प्रत्येक माणूस नाशिक मधला इथला फुलेनगरचा माणूस आहे ना,
तो बिगारी इथला जातो, गवंडी इथला जातो, फिटर इथला जातो, कलर काम करणारा इथला माणूस जातो, गवंडी काम करणारा माणूस जातो. आणि या फुलेनगर मध्ये क्लास 1 अधिकारी सुद्धा झाले आहेत. असं हे फुलेनगर आहे, कलानगर आहे, पण याच्यावर कोणाचं लक्ष नाहीये. या फुलेनगरला चेहरा भला हे सगळ्या व्यथा मला माहिती आहे. या सगळ्या लोकांच्या भया भावनेचा लोक गैरफायदा घेत आहे. तर एकदा निवडून आल्यावर कोणी फिरकत नाही, काहीच नाही. मी एक सर्वसाधारण म्हणजे साधा सिंपल सुशिक्षित असा सर्वसाधारण व्यक्ती आहे. त्यांच्यासारखं त्यांच्या व्यथा मला माहिती आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे. त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या मी संपूर्ण सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये महिलांसाठी आणि युवकांसाठी काय करण्याचा आपला मानस आहे? महिलांसाठी मी स्वयंरोजगार, प्रत्येक महिलांसाठी स्वयंरोजगार कसा निवडायचा. मी स्वतः छोट्या धंद्यातून आज माझं हार्डवेअरचं त्याचं दुकान आहे. मी छोट्यातूनच गेलो. प्रत्येक बाईला आपल्या पैशाचा बचत कशी करायची, त्याचा उपयोग कसा करायचा. छोट्या धंदा इथले लोक नाशवंत धंदा करतात. जो बिझनेस असेल, स्वयंरोजगार असेल, तो टिकाऊ का ज्याच्यापासून तुम्हाला फायदेच होईल, सगळ्यांना म्हणजे नुकसान होणार नाही, असे सगळ्यांना रोजगार मिळवून देईल. तरुणांसाठी इतकं काही नियोजन करेल का प्रत्येक तरुण म्हटलं पाहिजे का आपा मला नोकरीची सुद्धा गरज नाहीये. प्रत्येकाला सांगा तुम्ही स्वतः नोकरी देणारी बना, नोकरी मागणारे रोजगार म्हणजे मागणारे नका बनवू, तुम्ही रोजगार देणारी बना. असे मी प्रत्येक युवाला इथे बनवेल. प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? आपण प्राधान्य क्रमांक इथं म्हणजे या लोकांचा जो गलिच्छ वस्ती करून ठेवलेली, सगळ्यात मोठे इथं वारंवार मी स्वतः इथं फिरून सगळ्यात स्वच्छता मोहीम ठेवणार. लोकांच्या ते घरदार एकदम मोडके तोडके, त्या लोकांना सगळ्यांना मी प्रेमाने सुंदर असं घर, आपलं घर स्वच्छ, सगळ्यांचं घर स्वच्छ असलं पाहिजे, तर आपल्या प्रभागाची प्रगती होते. शिक्षणाला महत्त्व देणारे सगळ्यात महत्त्वाची लहान चिल्ले वगैरे यांना संस्कार कसे चांगले पडतील. सगळ्या लहान बाळांना यांच्यावर जे म्हणजे यांना शिक्षणापासून दूर ठेवले जाते. इथल्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्यात आधी मी प्रगत करणार. शाळेमध्ये मुलांना कुठलीच गोष्ट कमी पडून देणार नाहीये मी. त्यांच्यासाठी वह्या, पुस्तकं, शाळेची स्वच्छता, शाळेतल्या शिक्षक लोकांना साथ देणारे इथले लोक म्हटले पाहिजे का आपला पोरगा महानगरपालिकेच्या शाळेतच गेला पाहिजे. मोठे अशी मी व्यवस्था करणार आहे. आरोग्याचा मुख्य प्रश्न आहे आपला, त्यासाठी आपला काय करण्याचा मानस आहे? आरोग्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आरोग्य इथं नाहीच आहे. त्यासाठी आरोग्यासाठी एक सुसंस्कृत मस्त मोठं हॉस्पिटल बनवण्यासाठी मी इतका प्रयत्न करेल. मी ज्या पक्षाचा असेल, माझं ऐकलं नाही तर मी स्वतः उपोषणाला बनेल, आंदोलन करेल. पण इथं मोठं तुमचं एक आरोग्यासाठी मोठा सरकारी आणि महानगरपालिकेचा मोठा हॉस्पिटल, दवाखाना, प्रसूतिगृह याचं मी नियोजन करणार म्हणजे करणार. जाता जाता प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना, मतदारांना काय आवाहन कराल? सर्व नागरिकांना सांगाल, मी तुमच्यासारखा गरीब माणूस आहे, सर्वसाधारण व्यक्ती. तुम्ही गरीबाला साथ दिली, तुमच्यासारखाच मी पण गरीब आहे. गरीबाला पण साथ देण्याचे सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. पैसेवाल्यांच्या मागे फिरू नका. पैसेवाले फक्त तुम्हाला 2 दिवस फसवतील, आश्वासन देतील, खोटे आश्वासन. तो प्रकार आपला नाहीये. तुमची व्यथा मला माहिती आहे. तुम्ही मला साथ द्याल तर मी तुम्हाला साथ देईल. नमस्कार, मी हिरा विजय नेटावटे, प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवार आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व समस्या मी निवारण्याचा प्रयत्न करेल, त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेल. सर्वांनी 15 तारखेला मतदान करावे, रिक्षा आणि स्कूटर निशाणी चालवावी.